हॅलो हॅलो आणि पहिली माटे ट्रॅकर झाली होती सिद्धीनगर नांदगाव आणि आपल्या गुण खात्यात 1 गुणाची भर करताना सिद्धीनगर नांदगाव आणि 1 नंबरची जर्सी प्रदान केलेला सिद्धी नांदगावचा खेळाडू पाहूया आपल्या संघासाठी काय करतो सकाळची कशी लढत चांगला खेळ या ठिकाणी कोर्ले संघाकडून मागील फेरीत मजबूत बांधाचा खेळाडू आपल्या संघाची धुरा सांभाळत होता पाहूया आपल्या शरीरसृष्टीवर आणि वर मला वाटतंय पहिल्याच चढाईत 1 गडी बाद करतोय आणि आपल्या संघाचं खातं खोडतोय 0-1 इक्वल स्वरूपात 1-1 गुणांची भर पडत आहे दोन्ही संघात गाचाळ अशी पकड ज्वेलियाच्याकडून काही तालमेल मिळाला नाही तर ज्वेलियास पुन्हा मागील फेरीत त्यांनी चांगली खेळी केली मजबूत अशी शरीरसृष्टी चांगला अनुभव त्याच्या बळावर हाताने गडी टिपण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं 1 गडी बाद करतोय 0-2 गुणफलकावर आकडेवारी त्याला प्रत्युत्तर म्हणून नांदगाव संघाचा खेळाडू अचूक अशी पकड कोर्ली संघाकडून चांगला तालमेल कोर्ली संघाच्या खेळाडूंचा कॅलिस्टर एक वेळेस कोर्ली संघाचा पंचकृषीत गाजावाजा होता आणि मी पाहतोय आजकाल आमच्या पट्ट्यातच कबड्डीचं प्रमाण कमी झालेलं आहे परंतु एवढ्या वर्षाच्या अंतरानंतर सुद्धा कोर्ले संघ हा बलाढ्य संघ आहे इथे दाखवत आहे पाहूया 1 नंबरचा खेळाडू नांदगाव संघाचा उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात हातांगण टिपण्याचा प्रयत्न चांगली खेळी चांगली विचारसरणी रिक्त असते प्राणात परततोय वारंवार चढाई करत तो डॅरेल एक अनुभव असा खेळाडू कोर्ली संघाकडून 5-1 अशी लढत नांदगाव विरुद्ध कोर्लई हाताने रडी टिपण्याचा प्रयत्न गाचाळ असं पकड मला वाटतं 2 फूट उंच करतात पंच डॅरेल नावाप्रमाणे खेळी खेळाप्रमाणे नाव 0-5 3 गुणांची सध्या तरी आघाडी आहे ती कोर्ली संघाची आणि मला वाटतं डॅरेललाच बाद केलेलं आहे मित्राचं नाव मला माहिती नाही आधी सांगू शकतोस नाही चांगली खेळी एक धक्का बसत आहे कोर्ली संघात एक चांगला चढाई बाद होत आहे तो डॅरेल ज्याने आपल्या संघाची धुरा सांभाळलेली आहे कॅलेस्टर आपल्या संघासाठी डाव्या कोपऱ्यात जोरदार खेळी डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात 4-1 अशी लढत नांदगाव विरुद्ध कोर्लई दोन्ही बलाढ्य असे संघ दोन्ही संघाकडे आडवे असे खेळाडू आपल्या संघासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत दोन्ही संघाचे खेळाडू 0-3-0-5 गुणफलक लाईनमॅन लक्ष ठेवा रात्र झालेली आहे लाईनमॅन झोपू नका आमचा लक्ष आहे तुमच्याकडे रिक्त असते आपल्या प्रमाणात परत दबंग आणि
लक्ष ठेवा, आपली माणसं आहेत, इकडे बसा ना एसी मध्ये. पुन्हा कोर्ली संघाकडून उंच बांधाचा खेळाडू उजव्या कोपऱ्यात जोरदार खेळी, हाताने गडी टिपण्याचा प्रयत्न. मला वाटतं पंच किती बोट उंच करतायत, 2 बोट उंच केलेले. अचूक असा निर्णय पंच देतात. भणगे साहेब खरंच सुरुवातीपासून आतापर्यंत चांगल्या प्रकारे सहकार्य तो भणगे साहेबांचा, शहापूरकर साहेबांचा. पुन्हा नांदगाव संघाचा खेळाडू मला वाटतं गच्चाळाचे पकड कोर्ली संघाकडून 2 गडी बाद केलेले, सॉरी 3 गुण पंच. ओके, 3 बोट उंच केलेले आहेत. जोरदार पावलाने उजव्या कोपऱ्यात खेळी, बलाढ्य असा खेळाडू हाताने गडी टिपण्याचा प्रयत्न. मला वाटतं पंच 2 बोट उंच करतात, मांडीवर थाप मांडून. डॅरेल पंचांकडे दाद मागतोय. 2 गुणांची आघाडी शेवटच्या क्षणापर्यंत. निश्चितच हा सामना अटीतटीचा राहील. 99 बन्यान प्रदान करून नांदगाव संघाचा खेळाडू हाताने गडी टिपण्याचा प्रयत्न. चांगली खेळण्याची पद्धत. पुन्हा डॅरेल 2-1 अशी लढत. मजबूत बांधाचा खेळाडू आपल्या ताकदीच्या जोरावर, अनुभवाच्या जोरावर आपल्या संघाची जो बाजू मजबूत करतो तो डॅरेल. पायाने गडी टिपण्याचा प्रयत्न पाहूया, आणि 1 गडी बाद करतो तो डॅरेल. आणि विजयश्री आपण कसे गाठू त्याचे डावपेच शेल्डन बाय देत आहेत. पुन्हा चढाई करतो तो नांदगाव संघाच्याकडे हाताने गडी टिपण्याचा प्रयत्न. चांगली खेळी उजव्या कोपऱ्यातून. मला वाटतं किती बोट उंच करतात पंच, 2 बोट उंच केलेले आहेत. गचाळाशी पकड, थोडासा तालमेल बिघडला तर द्यायचा आहे. चला डॅरेल फुल कोपरा, फुल मस्ती. किती पंच बोट उंच करतात. मला वाटतं 1 गडी बाद करतो डॅरेल. आमचे सहकारी समालोचन मित्र आतिशभाई पावशे सध्या बॅटरी डाऊन झालेली दिसते, थोडस कमी पडलेले आहेत. मग या ना पावशे साहेब, तुम्ही लांब नका राहू, तुमचं सहकार्य शेवटच्या क्षणापर्यंत पाहिजे. चला पुढील समालोचन करतील पावशे साहेब. पिंटू प्लेअरला आदला आपण नको करू, धरून ठेव. टाइम आउट कोर्ले संघाचा. 3 गुणाची आघाडी आहे. सामना संपाला शेवटची 5 मिनिट असताना कोर्ले संघाची तर साडेसाडे आपण पाहतोय कॅलिस्टर याला. वादळ खारीकोडा विरुद्ध जयमान उसरोली. हा सामना संपताच त्वरित ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. आणि इथे मैदानामध्ये सचिन पाटील, सबसे कातील सचिन पाटील 1 पॉइंट तर आपल्या संघासाठी आणला आहे. आतापर्यंत 5 गुणांची आघाडी आहे कोर्ले संघाची. पुन्हा एकदा डॅरेल मैदानामध्ये शक्ती प्रदर्शन करत असताना आपल्या विभागातील हा संघ. पुढे पियुष शापूरकर हा देखील एक चांगला खेळाडू आहे. आणि तेवढीच चांगली कव्हर इथे वाघ्या, कोर्ले संघाचा वाघ्या. अतिशय जुना जोएल पेन्ना यांच्या नेतृत्वाखाली खेळ करताना पाहायला मिळतं. मैदानामध्ये पुन्हा एकदा डॅरेल सामील झालाय. सामना संपाला शेवटचे 3 मिनिट असताना चढाईसाठी आपण पाहतोय सचिन पाटील याला. 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू सचिन पाटील हुलकावणी देऊन गडी मारण्याचा प्रयत्न, आणि ते सचिन पाटील याला कव्हर झाले.
वाटते मागून ग्लेन आला होता आणि ग्लेनने चांगली कव्हर केली सचिन पाटील याला. सामन्यामध्ये रायवाडी सारख्या संघाला पराभूत केलं होतं. तो संघ आतापर्यंत कुठेतरी थोडासा पिछाडीवर चाललेला आहे. सामना संपाला शेवटचे 2 मिनिट. 5 गुणांची आघाडी आहे श्री सिद्धविनायक कोरले संघाची. श्री सिद्धविनायक संघ थोडासा पिछाडीवर आहे. अजून देखील सामना संपलेला नाही. इथे देखील कमबॅक होऊ शकतं. हळूहळू सर्वांच्या डोळ्यांचे पडदे देखील भेटत आहेत. बोनस पॉइंट इथे देखील मिळाला आहे. आता मात्र 4 गुणांची आघाडी राहिलेली आहे. अजून देखील सामन्यात कलाटणी मिळू शकते. आणि ते कव्हर झाले डेरेलेला. अजून देखील सामना संपलेला नाही. अजून देखील सामन्यात रंगत शिल्लक राहिलेली आहे. या चढाईवर गुण घेणे गरजेचं होतं सचिन पाटील याला.